24 जुलैला द इंडिया स्टोरी नावाचा चित्रपट रिलीज होणार आहे. स्टारिंग श्रेयस तळपडे आणि काजल अग्रवाल इन द लीड. आणि या फिल्मचा कॉन्सेप्ट फूड अडल्ट्रेशन वरती आधारित असणार आहे. तुम्हाला एक रिसेंट एक्झाम्पल देतो. मुंबईमध्ये एका फॅमिलीने कलिंगड खाल्लं, ज्यानंतर त्यांची डेथ झाली. या केसवरती अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पण असं सुद्धा मानलं जातं की जो कलिंगड त्यांनी खाल्ला त्यामध्ये काही टॉक्सिक केमिकल सबस्टन्सेस होते, ज्यामुळे त्यांची डेथ झाली. असो, नॉट जस्ट महाराष्ट्र पण संपूर्ण भारत देशामध्ये फूड अडल्ट्रेशनचे केसेस वाढत चाललेत. आता ते दूध असो, पनीर असो किंवा कोणत्या प्रकारचा फ्रूट किंवा ऑइल अँड घी, सगळ्यांमध्ये मिलावट होते. आणि अशाच प्रकारच्या केसेसला आता श्रेयस तळपडे आणि काजल अग्रवालचा हा चित्रपट ब्रुटली एक्सपोज करणार आहे, जे आजपर्यंत कधीच नव्हतं झालं. अजून आपल्या इंडियन सिनेमा जे जाती, धर्म आणि पॉलिटिक्सवरती सिनेमा बनायचे, पण अशा प्रकारच्या कॉन्सेप्टला कोणीच हात नव्हता लावला. आणि म्हणून हा चित्रपट आपल्या सगळ्यांसाठी एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स असणार आहे. हा चित्रपट रिअल लाईफ फॅक्ट आणि नंबर शेअर करणार आहे. बिकॉज एव्हरी लाईफ मॅटर्स. प्रत्येक जीव महत्वाचा आहे आणि प्रत्येक कुटुंबाला आपल्या ताटात शुद्ध आणि सुरक्षित जेवण पाहिजेच असतं. द इंडिया स्टोरी नावाचा चित्रपट एक कोर्ट रूम ड्रामा सिनेमा असणार आहे, जो फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही तर रेव्होल्युशनसाठी बनलाय, जो मी थिएटरमध्ये डेफिनेटली बघणार आणि तुम्हाला सुद्धा सजेस्ट करणार.